तर नमस्कार मित्रांनो, मी अशी चव्हाण शोध करतो मायडू चॅनलवर अशी चव्हाणच्या नावाने आहे। आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। तर आज दिनांक 4/6/2024 रोजी आज आपला मँगलोरमधला 4था दिवस आहे। तर काल तुम्ही पाहिलात ते म्हणजे आपली 2 मंदिरं केली। तर ती 2 मंदिरं कुठे कुठे आहेत तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। आणि त्यानंतर आपल्याला पावसाच्या अभावी आपल्याला ती 2च मंदिरं करता आली, बाकीची आपल्याला 4-5 मंदिरं जी उरली आहेत तर ती करायची आहे। तर त्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा आपण जाणार होतो ते इस्कॉन जगन्नाथ टेम्पलला, त्यानंतर मारोली श्री सूर्यनारायण टेम्पल, हे नंदनेश्वर टेम्पल हे 7.5 किलोमीटरवर, त्यानंतर कुद्रोळी गोकर्णनाथ टेम्पल आहे, मंगलादेवी टेम्पल आहे, नंतर मंजुनाथ टेम्पल आहे, श्री अनंत पद्मनाथ टेम्पल आहे। अशा ह्या 5-6 टेम्पल आहेत। तर ते पाहण्यासाठी आपण चाललो आहे। तो मँगलोरमध्ये ही सुप्रसिद्ध टेम्पल आहेत। तर आता आपण जास्त वेळ न करता आपण जाऊया थेट तिकडे, म्हणजे सकाळच्या सत्रातच आपण निघालो आहोत। तर तिकडे जाऊ आणि आपल्यासोबत आता तेजससुद्धा आहे, तेजसलाच घेऊन आपण चाललो ना। आपण 2 व्हीलरने हा सगळा प्रवास करतोय। जर मँगलोरमध्ये तुम्ही जर ह्या गोष्टी करत असाल तर स्वतःची गाडी हवी, तर प्रायव्हेट बसेस वगैरे असतात, पण तुम्हाला हा वेळ लागेल। पण आपली स्वतःची जर 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर असेल तर तुम्ही या सगळ्या गोष्टी फिरू शकतात। आणि ही जी सगळे टेम्पल आहेत ते 18 ते 20 किलोमीटरच्या अंतरावर आहेत। तर या सगळ्या गोष्टी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। व्हिडिओ आपल्याला सुरुवात करूया, चला। तर मंडळी, आता आपण पोचलो आहोत ते म्हणजे अनंत पद्मनाभ मंदिरामध्ये। आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तर हा जो पूर्ण जो इथे लोकेशन आहे तो खूप सुंदर आहे। आणि आतमध्ये जाणार आपण दर्शन घेणार आहोत। हे नागाचं मंदिर आहे। तर आतमध्ये जाऊया आणि तिथे आपण बघूया कशा प्रकारे आपण तिकडचा परिसर पाहूया आणि आतमधलं जी सुंदर जी मंदिर आहे आतमध्ये ते पाहूया, चला। तर मंडळी, तुम्ही पाहू शकता इथे श्री अनंतनाभ मंदिरामध्ये आपण पोहोचलेलो आहोत। हे नागाचं मंदिर आहे आणि समोर ही कमान आहे। त्या बरोबर रस्त्याच्या बरोबर हे बाजूला मंदिर आहे। आणि आता आतमध्ये जाऊ आणि ते दर्शन घेऊ। आणि इथे बाजूला तिथे नारळाची दुकानं, इथे स्टॉल आहेत बारीक सारीक, आणि केळींची दुकानं इथे आहेत। आणि इथे नागाच्या मूर्त्या इथे ठेवलेल्या आहेत। आणि इथे समोरच आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे इथे नागाची मूर्ती या ठिकाणी अशा पायऱ्या केलेल्या आहेत खाली उतरण्यासाठी। तर ह्या पायऱ्याच्या सहाय्याने आपण खाली जाऊ शकतो। तर या ठिकाणी पूजेचं साहित्य आहे तिकडे आपल्याला भेटतं या ठिकाणी। आणि आपण आतमध्ये जाऊ आणि आतमध्ये गेल्यावर असा हा सुंदर असा परिसर आपल्याला पाहायला येतो। हे वारुळ आहे या ठिकाणी, हे बघा। या ग्रिलला सुद्धा इथे नागाची इथे डिझाईन दिलेली आहे। बरोबर हे सुद्धा इथून हे मंदिर पार केल्याच्या नंतर इथे पुन्हा खाली जावं लागतं। आणि इथे समोरच आपला हा इथे दीपस्तंभ आहे इथे। आणि हे जे तुम्ही समोर पाहताय हे मंदिर आहे, खूप सुंदर असं मंदिर आहे। आम्ही आता खाली जातोय। मंदिराच्या आतमध्ये ही अशी इथे विहीर आहे पाण्याची, तुम्ही पाहू शकता, हे बघा। आणि इथे दोरी लटवलेले राट सुद्धा आहे, इथे पाण्याच्या कळशा सुद्धा आहेत, आणि इथे तुळशी वृंदावन सुद्धा आहे। मंदिरामध्ये ही लाकडाची जी भव्य कोरीव जे काम केलेलं आहे ते खूप सुंदर आहे या ठिकाणी। आपल्याला हे वाचता येत नाही आहे, ते खूप सुंदर असं केलेलं आहे या ठिकाणी। आणि ते बसायला सुद्धा इथे जागा सुद्धा आहे, पाहू शकता। आणि आता दर्शन घेऊन झालेलं आहे आणि खूप सुंदर आहे मूर्ती नागाच्या आतमध्ये आपल्याला व्हिडिओ काढता आला नाही, पण आजूबाजूचा परिसर आपल्याला काढता आला। तर बरोबर ह्या मंदिराच्या बरोबर बाजूला इथे अशी छोटी मंदिरं आहेत। आपल्याला काय त्यांची नाव वाचता येत नाही आहेत कारण त्यांच्या लँग्वेजमध्ये आहेत। इथे जागोजागी आपल्याला नागांच्या मूर्त्या ज्या आहेत तर त्या इथे केलेल्या दिसत आहेत। आणि बरोबर इथे बाजूला इथे मोठ्याच्या मोठं इथे पेंडॉल आहे इथे या ठिकाणी, आणि इथे मूर्त्या आहेत केलेल्या आहेत। आता ज्यांना कोणाला पूजा वगैरे करायची असेल तसा त्यांचा तो रेट आहे, त्या रेटनुसार भटजींना कॉन्टॅक्ट करून किंवा ह्या सेवा काउंटरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही ह्या गोष्टी घेऊ शकता। या ठिकाणी असे रॅक लावून ठेवलेले आहेत आणि इथून तुम्ही जाऊ शकता। आणि खूप सुंदर अशी जागा आहे, शांतता आहे या ठिकाणी। आणि मस्तपैकी इथे मोठं इथे हॉल आहे। तर हे बघा, तुम्ही पाहू शकता भरपूरच अशा इथे मूर्त्या आहेत नागाच्या ठिकाणी, तुम्ही पाहू शकता। आणि इथे जर पूजा वगैरे विधी करायची असते तर त्या ठिकाणी इथे पूजा वगैरे विधी होतात। खूप सारे इथे मूर्त्या आहेत, त्या ठिकाणी सुद्धा मूर्त्या आहेत, हे बघा।
आणि ही इकडे एक मोठीच्या मोठी इथे घंटा आहे ते बांधलेली. कोणाला पैसे वगैरे टाकायचे असतील तर ह्या पेटीमध्ये तुम्ही टाकू शकता. या ठिकाणी तुमचं इथे पाया वगैरे पडून झालं तर इथे ह्या ह्याच्यामध्ये आपल्याला हळद ठेवलेली असते, तर हळद आपण ती लावू शकतो. समोर तुम्ही पाहताय हे मेन गेट आहे आणि ह्या मेन गेटामधून आपण आतमध्ये आल्यावर बरोबर आपल्या उजव्या साईडला हे भेटतं, ते म्हणजे आपलं निळं आणि स्वच्छ असं पाणी. आणि ते समोरच इथे नागाची मूर्ती आहे त्या साईडून दिसते आणि इथून असे रॅम्प लावलेले आहेत इकडे. आणि ह्याला आपण साह्याने आतमध्ये जाऊन इथे आपण चप्पल टाकू शकत नाही आतमध्ये. इथे पाय धुवून म्हणजे प्रत्येक वेळी आपण पाय धुवायचे आहेत आणि पुढे जायचं आहे. आणि असं खूप स्वच्छ आणि सुंदर असं पाणी आहे. हे चप्पल टाकून आतमध्ये जायचं नाही आहे. मग असे आपण तिथून पाय धुतले तर आपण तिथून पायऱ्या होत्या, तिथून चढत आपण इथे आलो. आणि इथून आपण पाहत होते आपण त्या नागदेवतेच्या आपण समोर आहोत. आणि ती जी मूर्ती आहे ती बघा पाण्यामध्ये आहे. ते खूप सुंदर आणि छान इकडे. आणि इथून जावं लागतं म्हणजे पाणी जेव्हा कमी असेल तेव्हा ते जातात वगैरे, आपल्याला आता एक्झॅक्ट माहिती नाही आहे. आणि इथे पाय धुवूनच आपण देवळात दर्शनासाठी जाणार आहोत. कुठल्याही देवळात जाताना इथे पाय धुणं हे कंपल्सरी आहे. आणि आपल्याकडे हे काका आहेत, ते आपल्याला सांगतील की नागदेवताची माहिती. आप बताओ कि ये नागदेवता का मंदिर यहाँ पे कब आया और किस लिए आया करके. नागदेवता बोलेंगे तो क्या मतलब है? नाग वो एक इंसान और नाग सब इसको बहुत रिलेशनशिप है. इंसान का माइंड मतलब नर्वस ये सब है ना. कोई भी प्रॉब्लम हो आपका, नस करी, चर्म रोग हो, तो दृष्टिमंद हो, नहीं तो अपना कोई ऐसा मानसिक प्रॉब्लम आता है, ये सब प्रॉब्लम को नागदेवता पूजन से ना बहुत सारे लोग है ना इससे नागदेवता पूजन, नागदेवता को कोई भी अलग तरीके से नारियल चढ़ाता है, नारियल पानी पिलाता है. इससे ना एक करने से बाद साधारण बहुत से लोग अपना बीमारी से ना मुक्त है बीमारी से. सिर्फ मेडिसिन और मेडिकल और डॉक्टर एडवर्टाइज में ये भी ज़रूरत है, फिर भी ये तो बैक सपोर्ट है. अपना करावली में नागदेवता का पूजन क्यों करते बोले तो करावली जिला मतलब दक्षिण कन्नड़ हो, कासरगोड हो, चिकमंगलूर हो, उड़ीपी हो, इधर इंसान का पहले मतलब अभी इंडस्ट्री बिजनेस बढ़ गई है. पहले कृषि प्रधान जगह है, मतलब एग्रीकल्चर है, जैसे तोटागारिका है, जैसे हमारा भाषा में तोटागारिका कहता है. इधर पैडी, कोकोनट एंड सुपारी बोलते हैं ना, मालूम है. हाँ मालूम. ये और ये केला, ये 4-5 आइटम इधर मेन है. इसको ये एग्रीकल्चर को ये कीड़ा और अनेक जो कीड़े मकोड़े रहते हैं, और इसको क्या बोलते हैं, कप्पे बोलते हैं कन्नड़ में, नहीं मालूम. वो हाँ फ्रॉग रहता है, वो बेडूक रहता है. हाँ और मेंढक. हाँ ये पूरा है ना, ये काटे. हाँ ये एग्रीकल्चर को ये नाग बचाया रखा है. बचाता प्रोटेक्शन. हाँ प्रोटेक्शन. ये तो अपना जो मेहनत से किया है एग्रीकल्चर अनेक इसको प्रोटेक्शन. दूसरा तो मानसिक मतलब इंसान को ही ना अपना मेंटली एंड नस प्रॉब्लम और चर्म रोग है, दृष्टिमांद्य है, ऐसा साधारण ये रोग आता है ना, ये पूरा नागदेव का पूजन से
मुक्त जरूर कम होता है। मतलब मुक्ति पाते हैं आप मुक्ति लोग। पाते हैं। मुक्ति पाते हैं मतलब मेडिसिन भी करने का सिर्फ पूजा करके फ़ायदा नहीं, इसके साथ मेडिसिन भी करने का। और अपना इधर पुरोहित लोग से ऐसा रोग आता है, इसको क्या करने का बोलेगा तो ये सिल्वर का वो लोग ऐसा छोटा छोटा नाग देता है। तो हाँ, वो क्या होता है? चर्म रोग आता है तो चर्म का ऐसा पीस ओके ओके हाँ देते हैं, वो तो उधर ऐसा काणी का बरका है ना, उसमें डाल के प्रार्थना करने की। ओके दृष्टि के तो दृष्टि का, सर पे तो सर का, नस के तो नस का, ऐसा अलग अलग वो इधर दुकान है हरा वो तो बेचते देखिए। और दुकान है उधर वो। दुकान हाँ दुकान पे मिलता है। और मतलब किस आदमी का जब भी आँख का, पैर का, हाथ का जो भी कुछ रोग रहेगा वो उधर भी कुछ वो मिलता है हाँ। पैसा, वो उधर आने का और इधर देने का। इधर देवता से प्रार्थना करके हमारे का ऐसे ऐसे बीमारी है, ये बीमारी से मुक्ति करो बोल के ना हाँ प्रार्थना करके उधर समर्पण करने के बाद में आप मेडिसिन चालू कीजिए। ओके जरूर 90% तो कम हो जाता है इसमें से जरूर। जी गंध आहे आणि या ठिकाणी हे नागाला जे दिलं जातं, नागदेवतेला हे प्रिय आहे, ते मला नाव आठवत नाही आहे, त्यांनाही माहीत नाही आहे कुठचं आहे ते, म्हणजे त्यांना माहिती आहे पण त्यांची भाषा आपल्याला समजत नाही आहे कुठचं आहे ते, आणि असं हे कानामध्ये टाकून असं बाहेर पडलं जातं। आणि ही जी गंधगोळीतले थोडासा आपल्याला दिला जातो इकडे, तो आपल्या इथे कपाला टिकली म्हणून इथे लावली जाते आणि मग आपण ते करून आपण बाहेर जाऊ। असं प्रत्येक देवळामध्ये इथे केलं जातं। मगाशी ते काकांनी सांगितलं कोणाला कुठचाही आजार असेल किंवा काय तर ह्या प्रकारे इथे हाताचे, पायाचे, इथे डोळ्यांचे, नाकांचे, कानांचे इथे अवयव आहेत ठेवलेले, ते तिथे आपण तिथे जाऊन देवाकडे प्रार्थनासुद्धा करू शकतो। तर हे काकींचं असं दुकान आहे, ते इथे भेटतं, बरोबर ह्या मंदिराच्या बरोबर ह्या समोर आहे आणि ह्या समोरून आपल्याला ह्या मंदिरामध्ये जाऊन त्या मंदिरामध्ये दिलं जातं। इस्कॉन जगन्नाथ मंदिर ह्या मंदिरापासून बरोबर 600 मीटरच्या अंतरावर आहे, म्हणजे 1 मिनिट लागणार आहे। तर आता आपण इथून एक खाली मंदिर आहे तर खाली जाऊया डायरेक्ट। बघा हेही मंदिर इस्कॉन जगन्नाथ मंदिर हे इकडे आहे, हे बघा। तर आतमध्ये जाऊ आपण। तर या ठिकाणी इथे सुद्धा पाण्याची सोय केलेली आहे, इथे हातपाय धुवूनच आपण आतमध्ये जाणार आहोत आणि समोरच इथे चप्पल स्टँड आहे आणि इथून आपण पायऱ्यावर चढणार आणि आतमध्ये मंदिरामध्ये जाणार आहोत। आल्यावर आपल्याला सुंदर असं हे मंदिर पाहायला भेटतं, खूप सुंदर अशी मूर्ती आहे या ठिकाणी जगन्नाथाची इकडे। तर आता पुढचा टेम्पल आहे ते म्हणजे श्री मरुली सूर्यनारायणम टेम्पल, त्या ठिकाणी आता आपण चाललो आहोत। ते आता बरोबर किती किलोमीटर आहे त्याच्यात? आता इथून 5 किलोमीटर आहे। ते आता बरोबर 5 किलोमीटरचं अंतर आपल्याला पार करायचं आहे। तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवतो मंदिराचा परिसर आणि मंदिर दाखवतो। चला जाऊया तिकडे। या ठिकाणी आता पोचलो आहोत आपण आता श्री सूर्यनारायण मंदिरामध्ये या ठिकाणी। चला आतमध्ये जाऊया। आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशी प्रशस्त अशी जागा आहे आणि इथे आल्यावर आपल्याला हा समोर असा हा दीपस्तंभ इथे पाहायला भेटतो। आणि इथे जे मंदिर आहे तिथे एकदम मस्तपैकी कौलारूच्या स्वरूपात आणि इथे जे लाकडीचे काम केलेलं आहे, कोरीव काम, ते खूप सुंदर आणि देखव आहे। त्या मंदिराच्या आतमधून इथून आम्ही दर्शन घेतलं। त्या ठिकाणी इथे तुम्ही पाहताय ते हे जे खांब आहे ते खूप सुंदर इथे डेकोरेटिव्ह आणि कोरीव काम केलेलं आहे। समोर हे मंदिर आहे, या मंदिराच्या आतमध्ये आपल्याला जायला प्रवेश नाही आहे आणि तिथे फोटोसुद्धा काढू शकत नाही आहे, व्हिडिओसुद्धा काढू शकत नाही, पण आजूबाजूचा परिसर आपण फिरू शकतो, दाखवू शकतो। त्यांची परमिशन करून आपण ते घेतलेलं आहे। इथे गणपती बाप्पाचं इथे मंदिर आहे आणि इथे नागदेवतेची
गणपतीची मूर्ती आहे या ठिकाणी. मंदिराच्या बरोबर समोर ही अशी तुळशी वृंदावन आहे. या मंदिराचा जो लाकडी दरवाजा आहे तो खूप इथे भक्कम आहे आणि इथे मंदिरामध्ये इथे देवी देवतांचे इथे कोरीवकाम इथे खूप छान आणि सुंदर केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता इथे जे खांब आहेत मंदिरामध्ये ते खूप सुंदर आहेत आणि तुम्ही आवर्जून ह्या मंदिराला एकदा नक्की भेट द्या. तर या ठिकाणी इथे खूप सुंदर असं मंदिरामध्ये दर्शन घेऊन झालेलं आहे. खूप छान मंदिर आहे. तुम्ही आवर्जून नक्की भेट द्या ह्या मंदिराला आणि आजूबाजूचा परिसर सुद्धा खूप छान आहे आणि प्रशस्त आणि खूप मोठं मंदिर आहे आतमध्ये, खूप भारी. आणि आता ते आपण कुठे जाणार आहोत? मंगलादेवी टेम्पलला. आणि मंगलादेवी टेम्पल इथे किती लांब आहे? 6 किलोमीटर. आणि इथून 6 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर 6 किलोमीटरच्या अंतरावर आपण जाऊया, तिकडचा आजूबाजूचा परिसर पाहू आणि मंदिर कशा प्रकारे आहे ते पाहू. चला. आता आपण बोललोय श्री मंगलादेवी टेम्पल या ठिकाणी आणि तुम्ही पाहू शकता इथे ही सिटीज आहे. त्या सिटीच्या बरोबर ह्या रस्त्याच्या बरोबर हे समोरच हे मंदिर आहे आणि इथे समोरच आपण पाहू शकता इथे बॅरिकेड्स आहेत आणि त्याच्या बरोबर बाजूला इथे चप्पल स्टँड आहे. इथूनच आतमध्ये एंट्री करावी लागते. इथून आतमध्ये गेल्यावर आपल्याला हे समोर इथे मोठंच्या मोठं इथे हॉल दिसतो. हा ठिकाणी तुम्ही एंट्री केल्याच्या नंतर बरोबर मंदिराच्या उजव्या साईडला आपल्याला इथे हात धुण्यासाठी इथे नळ केलेले आहेत, म्हणजे आपण हातपाय धुवू शकतो. मंदिराच्या बाजूला इथे नाटक करण्यासाठी किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा धार्मिक कार्यक्रम असतील तर इथे केले जातात. या ठिकाणी इथे मोठंच्या मोठं इथे हॉल आहे आणि आतमध्ये जाऊ, आपण दर्शन घेऊ. बरं, आता 1:15 वाजलेला आहे. तर 1:15 वाजता इथे मंदिर बंद झालेलं आहे. तर स्ट्रिक्टली ते आहेत की 1:15 म्हणजे 1:15 वाजता हे मंदिर बंद होतं आणि मंदिरामध्ये बंद झाल्याच्या आतमध्ये आपल्याला व्हिडिओ अलाउड नाही आहे. पण आपण देवीचा हा प्रसाद आहे तर तो आपण घेतलेला आहे, तो घेऊन आपण बाहेर निघतोय आणि खूप सुंदर मंदिर आहे या ठिकाणी. तर आतमध्ये मंगलादेवी कशी दिसते ते मला सांगतो. हे बघा, हा जो फोटो आहे तशीच ही मंगलादेवी दिसते. तर आता फायनली आता दर्शन घेऊन झालेलं आहे. आता आपण निघतोय म्हणजे काद्री मंजुनाथ मंदिरामध्ये. तर इथून ह्या मंदिरा म्हणजे मंगलादेवी मंदिरापासून बरोबर 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर आता आपण तिथे जाऊ, मंदिरामध्ये दर्शन घेऊ, मंदिराच्या आजूबाजूचा परिसरसुद्धा पाहूया. तर चला आता तिकडे जाऊ, मंदिरामध्ये दर्शन घेऊ. चला. तर मंडळी आता नमस्कार, 5 किलोमीटरचा प्रवास करत आपण आता पोचलो ते म्हणजे काद्री मंजुनाथ टेम्पल या ठिकाणी. आणि आता हे बघा, हे मंदिर आहे. मंदिराची इथून कमान आहे, आतमधूनच जायचं आहे आपल्याला. तर इथे जाऊ, मंदिरामध्ये जाऊ, दर्शन घेऊ आणि आजूबाजूचा परिसरसुद्धा पाहू. आणि आता आपण आहोत ते म्हणजे इथे रिक्षा स्टँड, त्यानंतर 2 व्हीलर पार्किंग, 4 व्हीलर पार्किंग तुम्ही पाहू शकता. इथे आल्यावर तुम्ही पार्किंग वगैरे करू शकता. आणि त्यानंतर आजूबाजूला इथे छोटी छोटी दुकानं आहेत, खेळण्यांची आहेत, हॉटेल्स आहे, त्यानंतर ATMs वगैरे आहेत. अशी दुकानं तुम्ही पाहू शकता ह्या मंदिरामध्येच्या बाजूला परिसरामध्ये. तर आता आतमध्ये आपण आलेलो आहोत. तर आता दुपारचे आता 2 वाजलेत आणि 2 वाजता आतमध्ये एंट्री नसल्यामुळे आपण आता दर्शनासाठी जाणार नाही आहोत. पण आजूबाजूचा परिसर जो आहे ते तुम्हाला मी दाखवतो. बरोबर मंदिराच्या समोरच आहे ते म्हणजे गणपतीचं मंदिर आहे. तेजसने सांगितल्याप्रमाणे तिथे एक शिवलिंग आहे. शिवलिंगामध्ये तिथे वरती काय आहे ते आपण पाहूया. आणि तुम्ही इथे पाहू शकता इथे मोठाच्या मोठा इथे पॅसेज आहे मंदिराच्या बाजूला, खूप छान वाटतंय. आणि आता आपण वरती जाऊ, तिथे एक पाया पडू. बाकीची मंदिरं इथे क्लोज झालेली आहेत, बंद आहेत. पण आता पुढे जाऊ आणि पुढे काय काय ते पाहूया आपण. तर आपण मंदिराच्या बरोबर समोरील बाजूचा आहोत आणि आता ते मंदिर बंद आहे. तुम्ही पाहू शकता इकडे या ठिकाणी हा जो दरवाजा आहे इथून आपल्याला जायचं आहे आतमध्ये. आणि खूप छान असं मंदिर आहे आतमध्ये. आपण आता जर 4 वाजत असतील तर आपण नक्की जाऊ दर्शनासाठी. आणि इथे आल्यावर आपल्याला इथे ही सुंदर अशी पेंटिंग पाहायला भेटते. इथे विष्णूची,
हनुमानांची, त्यानंतर प्रभू श्रीरामांची, कृष्णांची, विष्णूची, शंकराची, गणपतीची, अशा प्रकारे जे आहेत देवी देवता त्यांचे इथे चित्र इथे काढलेले आहेत. हा जो भला मोठा दरवाजा आहे तर इथून आपल्याला दर्शनासाठी आतमध्ये जायचं आहे खूप. तर या ठिकाणी समोर आहे ते म्हणजे गणपतीचं मंदिर आहे आणि मंदिराच्या खालून म्हणजे गणपतीचं मंदिर आहे त्याच्याबरोबर खालून इथे ही समोर ही गंगा वाहते. हे बघा, नंतर इथे लोकही आहेत ते पाणी भरून इथे घरी वगैरे नेतात असं वगैरे आहे. इकडे विचारलं आणि त्यानंतर हे जे आहेत ते तांब्या कशासाठी आहे तेजस? पाणी भरून वरती शिवलिंग आहे त्याच्यावरती वाहायचं. ओके, म्हणजे हे पाणी घेऊन तिथे आपण जायचं आणि शिवलिंगावर वाहू शकतोस. चालेल. तेजसने सांगितल्याप्रमाणे इथे जे शिवलिंगावर आपण ते पाणी टाकणार आहोत इथून घ्यावं लागतं आणि इथून आपण भरून ते आपण जाणार आहोत ते म्हणजे ह्या पायऱ्यावरून वरती शंकराच्या पिंडीवरती. इकडे इथे स्टोअर करून ठेवले जातात पितळीचे आणि स्टीलचे तांबे आणि ह्या पायऱ्यांवरून आपल्याला वरती जायचं आहे. इकडे तुळशी वृंदावन आहे या ठिकाणी. या ठिकाणी आपण शिवलिंगावर इथे पाणी ओतलेलं आहे. मंदिराच्या बरोबर समोर असं हे पाण्याचे कुंड आहे तिकडे. तर आपण तिथे जाऊ आणि पाहू. तर मगाशी आपण शिवलिंगाकडे आपण पाणी वगैरे घ्यायचं तिथून आपण खाली येऊन इथे वरती आपल्याला जायचं. ते म्हणजे ही जी वाट आहे ती जाते म्हणजे हनुमानकडे, म्हणजे हनुमानाची इथे मूर्ती आहे मोठी, तर ती पाहण्यासाठी आपण चाललो आहे. खूप छान देवस्थान आहे, तुम्ही आवर्जून एकदा भेट द्या आणि तिथे जाऊया आणि पाहूया. ही मोठी मूर्ती हनुमानाची या ठिकाणी इथे स्थापित केलेली आहे. या ठिकाणी बघा खूप उंच मूर्ती आहे आणि त्याच्या बाजूला हे समोर आहे ते तुळशी वृंदावन आणि त्यानंतर इथे पिंपळाचं झाड आहे आणि बरोबर बाजूला आहे ते म्हणजे ही इकडचं ते मंदिर. ह्या मंदिरामध्ये आत्ता काही नाही आहे, म्हणजे 4 वर्ष त्याच्यानंतर ते मंदिर ओपन होतं. आणि हनुमानाची इथे मोठी मूर्ती आहे त्याच्याबरोबर खाली इथे नागाचं मंदिर आहे, तुम्ही पाहू शकता या वेगळ्या ठिकाणी. आणि इथे आपण जाऊ आणि इथे दर्शन घेऊ. हे बघा बरोबर मंदिराच्या समोर हा दीपस्तंभ आहे. तर या ठिकाणी ही जी समोरची कमान आहे आता बरोबर 4 वाजलेत आणि 4 वाजता हे मंदिर ओपन झालेलं आहे. आणि बरोबर आपल्या ह्या मंदिराच्या बरोबर बॅक साईडला मागे हे आपलं गणपतीचं मंदिर आहे आणि त्यानंतर हे समोरच आहे ती म्हणजे श्री दुर्गा परमेश्वरी मंदिर आहे इकडे. तर इकडे तिथे जातो आपण पाया पडण्यासाठी. आणि आता 4 वाजलेले आहेत आणि 4 वाजता हे मगाशी बघितलं तुम्ही हे मंदिर बंद होतं आणि आता बरोबर 4 वाजलेले आहेत आणि 4 वाजता हे गेट ओपन झालेलं आहे. आणि आतमध्ये मोन स्विच ऑफ करायचे असल्यामुळे आतमध्ये आपण कॅमेरा नेणार नाही आहोत, बाहेरच तुम्हाला दाखवतो काय असेल ते. हे बघा आता मी आतमध्ये जातो आणि फोन स्विच ऑफ असेल, मग बाजूचा प्रयत्न तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे मंदिर आहे ते. आपण आतमध्ये ह्या दरवाजातून आतमध्ये आलेलो आहोत आणि हे बघा तुम्ही पाहू शकता इथे खूप सुंदर असं मंदिर आहे. आतमध्ये मंदिरामध्ये दर्शन घ्यावं लागतं पण इथून बाहेरच आपण दर्शन घेतो, आतमध्ये जाता येत नाही. बाहेर मंदिराच्या समोरच आपल्याला पाहायला भेटतं ते म्हणजे शंकर भगवानचे इथे चित्र काढलेले आहेत खूप सुंदर सुंदर या ठिकाणी. व इकडे सुद्धा आहेत आपल्याला. आणि हे मंदिर आहे तर या साईडला इथे अर्ध लाकडाचं आहे, त्याच्यावरती दगड आहेत आणि त्यानंतर इथे ही कमान केलेली आहे या ठिकाणी. आणि खूप मंदिराच्या आजूबाजूचा परिसर सुद्धा इथे खूप प्रशस्त आहे, खूप मोठा आहे. तर आता 4 किलोमीटरच्या अंतरावर आहे ते श्री गोकर्णनाथेश्वरा टेम्पल आहे, तर तिकडे आपण बघण्यासाठी आपण चाललेलो आहोत. तर तिथे आपण जाऊ आणि तिकडचा मंदिरातला परिसर पाहू. चला.
आता आपण पोचलो आहोत श्री गोकर्णनाथेश्वर मंदिरामध्ये आणि हा बघा, हा जो परिसर तुम्ही पाहताय हा त्या मंदिराचा आहे आणि इथून आपल्याला ह्या समोरच्या हायवेवरून आपल्याला आतमध्येच्या रोडवर यायचं आहे आणि आतमध्ये जाऊ, दर्शन घेऊ आणि आजूबाजूचा परिसर पाहूया कशा प्रकारे आहे तो. बघा या मंदिरामध्ये काय काय आहेत या ठिकाणची इथे एक लिस्ट लावलेली आहे आणि त्या ठिकाणी आपण इथे चप्पल काढून आपण आतमध्ये जायचं आहे. आपल्याला खूप सुंदर असं मंदिर आहे. असं वाटतंय की सगळं गोल्डन टेम्पल सारखंच आहे. इथे सगळीकडेच इथे गोल्डन कलरच आहे. या ठिकाणी खूप भारी वाटतंय. मस्त एक नंबर मंदिर आहे या ठिकाणी. तर बरोबर मंदिराच्या बाजूला हे भगवान हनुमानाचं मंदिर आहे. तर बरोबर हनुमान मंदिरच्या बरोबर बाजूला या ठिकाणी शिर्डीचे साईबाबा. तर या ठिकाणी आता आपण आलेलो तेव्हा दरवाजे बंद होते देवळाचे, आता ओपन झालेले आहेत. हे मंदिर सोनिया गांधी यांनी जेव्हा लोकसभेमध्ये प्रेसिडेंट होते तेव्हा यांनी हे बनवलेलं आहे आणि खूप सुंदर मंदिर आहे. तुम्ही आवर्जून नक्की भेट द्या या मंदिराला. बरोबर मंदिराच्या समोर हा इथे दीपस्तंभ उभा करण्यात आलेला आहे आणि आतमध्ये प्रवेश करताच इथे सगळंच्या सगळं इथे मंदिर आहे. ते असं गोल्डन टेम्पल सारखंच आहे. आतमध्ये जाऊ आपण. चांदीचा इथे रथ आहे या ठिकाणी. तो इथे बंद कासपेटीमध्ये ठेवलेला आहे आणि बरोबर मंदिराच्या बरोबर बाजूला श्री गुरुदेव दत्त यांची मूर्ती आहे. बरोबर मंदिराच्या पाठीमागच्या एरियामध्ये इथे तुम्हाला व्यवस्थित इथे मोठ्याच्या मोठा इथे पॅसेज दिसतो. या पॅसेजमध्ये आपल्याला इथे देवळाच्या बरोबर मागच्या बाजूला इथे देवी देवतांचे इथे देखावे केलेले दिसतात इथे या ठिकाणी मंदिरामध्ये. आणि इथे वरती बघितलं तर इकडची मंदिरं सुद्धा खूप छान आहेत. खूप छान आहेत, बघण्यासारखं आहे हे मंदिर. तुम्ही आवर्जून नक्की भेट द्या या मंदिराला. सुंदर असं तळं आहे या ठिकाणी, तुम्ही पाहू शकता इथे. आता आपलं दर्शन घेऊन झालेलं आहे मंदिरामध्ये आणि आता आपण चाललो ते म्हणजे श्री नंदेश्वर टेम्पलमध्ये. आणि हे इथून बरोबर किती किलोमीटरच्या अंतरावर आहे? हे 7 किलोमीटर. हे 7 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि हे जे मंदिर आहे आपलं हे कुद्रोळी गोकर्णनाथ टेम्पल आहे. तर त्या ठिकाणी हे खूप सुंदर असं मंदिर आहे. तुम्ही आवर्जून एकदा नक्की भेट द्या. आणि आता 7 किलोमीटरचं अंतर आहे म्हणजे हा शेवटचा आता हे देवस्थान उरलं आहे आणि आता आपण तिथे करणार आहोत आणि त्यानंतर आपण घरी जाणार. तर चला आता हे शेवटचं मंदिर पाहू कशा प्रकारे आहे ते. चला. आता मँगलोरच्या आता शेवटच्या मंदिरामध्ये आपण पोचलो आहोत. ते म्हणजे आपण एवढी सगळी सकाळपासून आपण जी मंदिरं केली त्यामधलं शेवटचं मंदिर बोललं श्री नंदनेश्वर टेम्पल. आता आपण इथे पोचलो आहोत. 8 किलोमीटरचा प्रवास आपण केलेला आहे. 7 किलोमीटर पण मगाशी बोललेलो, पण 8 किलोमीटरचा प्रवास लागलेला आपल्याला. तर हे बघा, हे मंदिर आहे आणि आजूबाजूचा जो परिसर आहे तो खूप सुंदर आहे. इथे खाली ह्या मंदिराच्या बरोबर बाजूला इथे स्टॉल वगैरे आहेत आणि ते हा समोरच जो आहे तो इथे जो एरिया आहे तो म्हणजे इंडस्ट्रियल एरिया आहे सगळा. इंडस्ट्रियल एरियाच्या बरोबर बाजूला हे मंदिर आहे आणि या मंदिराच्या आपण आतमध्ये जाणार आहोत. चला. बरोबर मंदिराच्या समोर आपल्याला पाहायला भेटतं ते म्हणजे ही दीपस्तंभ आणि त्यानंतर हा असा खांब भेटतो आपल्याला पाहायला. आणि त्यानंतर इथे मंदिराच्या बरोबर इथे समोर आपल्याला इथे जाता येत नाही, व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे, पण तिथे इकडे इथे काउंटर सेवा आहे. म्हणजे कुठला विधी वगैरे करायचं असेल तर इथे काउंटरशी संपर्क साधायचा आहे. त्यानंतर इथे बाजूबाजूला इथे छोटी छोटी मंदिरं आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. आणि इकडचा जो आजूबाजूचा परिसर आहे तो खूप मोठा आहे या ठिकाणी. तुम्ही आलात तर इकडे आवर्जून एकदा भेट द्या. हा इथे एकदम छताखाली म्हणजे कुठेच पाणी पडणार नाही आणि पूर्ण असं पत्र्याचं इथे शेड केलेलं आहे या मंदिरामध्ये. म्हणजे इथे पावसाची पाऊस जरी पडला तरी काय टेन्शन नाही, इकडचा भाग कुठचाही ओला होणार नाही असं हे मंदिर त्याने असं पूर्ण पॅक केलेलं आहे. इथे नागाचं इथे मंदिर आहे या ठिकाणी. बघा
नमस्कार मित्रांनो, आता फायनली लॉग इन करायची वेळ झालेली आहे. तुम्ही आजच्या व्हिडिओ बघितलं असेल की आपण काल आणि आज मँगलोरमधली आपण देवस्थानं फिरलेलो आहोत. खूप सुंदर आणि स्वच्छ देवस्थानं आहेत. तुम्ही जर इकडे आलात तर ही देवस्थानं 20 किलोमीटरच्या अंतरावरच आहेत मँगलोर शहरापासून आणि खूप सुंदर आहेत. ह्या देवस्थानाचं वैशिष्ट्य म्हणजे काय की ह्या देवस्थानमध्ये आतमध्ये प्रवेश करताना तुम्ही हातपाय धुवूनच आतमध्ये गेलं पाहिजे. खूप सुंदर अशी मंदिरं आहेत, तुम्ही आवर्जून भेट द्या. आणि आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. आम्ही जी 10 मंदिरं फिरलो ही मँगलोरमधली सुप्रसिद्ध मंदिरं होती. तुम्ही जर इथे येत असाल तर ही नक्कीच भेट द्या ह्या मंदिरांना. तर चला, आता आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ हा कसा वाटला एक कमेंट करून सांगा. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओ चॅनल हर्षित चव्हाणच्या नावाने आहे. तोपर्यंत भेटू पण असेच का नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, काळजी घ्या.